एक अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत। बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा वायू गळती झालेली आहे। या वायू गळतीमध्ये 4 कामगारांचा मृत्यू झालाय तर 1 जण जखमी झाल्याचं समजतंय। 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुद्धा समोर येतेय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतल्या कारखान्यात पुन्हा एकदा वायू गळतीचा प्रकार घडलाय। प्लॉट नंबर F13 मधल्या मेडली फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये ही वायू गळती झालेली आहे। जखमी कामगारांवर सध्या बोईसर मधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते। या अशा प्रकारच्या दुर्घटना औद्योगिक वसाहतीत वारंवार घडतायत, त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं जेणेकरून कोणाचा जीव जाणार नाही अशी अपेक्षा देखील आता केली जाते। तो मुझे ऐसा लग रहा है कि शायद वहाँ नाइट्रोजन सैचुरेशन हो गया होगा। जहाँ पाउडर प्रोसेसिंग एरिया है वहाँ पर वो गलती से शायद निकला, क्योंकि अंडर प्रोसेस नाइट्रोजन है, इनर्ट एटमॉस्फेयर में रिएक्शन हो रहा था। तो मेरा ऐसा गट फीलिंग है कि वहाँ ऑक्सीजन लेवल कम हो गया होगा, इसलिए लोग अनकॉन्शियस हुए। अभी फिलहाल कितने जन सीरियस है? और वहाँ सर टोटल 6 लोग हैं। हाँ, तो उसमें से 2 लोग ऊपर हैं, 4 लोग नीचे हैं। आणि याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। प्रवीण बाबरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रवीण, 4 कामगारांचा यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालाय। 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय आणि कदाचित मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती देखील व्यक्त होतीये। काय सद्यस्थिती आहे नेमकी तिथली? नक्कीच अजिंक्य, पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक वसाहत आहे। या वसाहतीमधील जी मेडली फार्मास्युटिकल कंपनी आहे, या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आज दुपारी साधारणपणे 3 वाजेच्या सुमारास वायू गळती झाली आणि याच वायू गळतीची बाधा येथील जे 6 कामगार होते या 6 कामगारांना झाली। त्यातील जे 4 कामगार आहेत, या 4 कामगारांचा दुर्दैवी या वायू गळतीमध्ये मृत्यू झाला, तर 2 कामगार आहेत। या 2 कामगारांना बोईसर मधील जे खासगी रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये ऍडमिट केलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जी सुरक्षा आहे ही सुरक्षा कुठेतरी ऐरणीवर आलेली पाहायला मिळते आणि साधारणपणे याच महिन्यामध्ये बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास 6 घटना घडल्याची माहिती समोर मिळते। आपल्यासोबत पालघरचे एसपी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सर, बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये आज जी घटना घडलेली आहे, काय म्हणाले याबद्दल? आज संध्याकाळी 5 वाजेच्या आसपास मेडले फार्मा या कंपनीमध्ये सफोकेशन किंवा कुठली गॅस गळती सदृश प्रकार होऊन एक 6 कामगार हे अफेक्ट झाल्याची माहिती समोर आली। त्वरित 6 कामगारांना आपण शिंदे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि त्यापैकी 4 कामगारांना मयत घोषित करण्यात आलं आणि 2 अजूनही कामगार ICU मध्ये उपचार घेत आहेत आणि घटनास्थळी उर्वरित सर्व कामगार बाहेर काढण्यामध्ये कंपनीला यश आलं आणि बाकी ह्या 6 व्यतिरिक्त अजून सध्या बाकी कोणी आता अफेक्टेड नाहीयेत। 2 उपचार घेत आहेत, 4 मयत झालेले आणि तपासामध्ये बाकी सर्व गोष्टी निष्पन्न होतील की नेमकं कशामुळे झालं, एक्झॅक्ट कारण काय होतं आणि सध्या तरी आता फॅक्टरीमध्ये पोलीस कर्मचारी लावून आपण तिथं कोणाला सध्या जाऊ देत नाही। नक्कीच एकूणच पाहायला गेलं तर बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अपघातांचं जे प्रमाण आहे वाढलेलं आहे आणि याकडे आता प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे असं स्थानिकांचं म्हणणं आहे। ठीक आहे प्रवीण, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।